नमस्कार. गुरुबाळ माळी महाधुरळा यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आपण गेल्या 2 महिन्यापासून लोकसभा निवडणुकीविषयी अनेक वेळा चर्चा केली. काही अंदाज, काही राजकीय स्थिती किंवा अन्य काही विषयावर चर्चा करत असतानाच आज मात्र आपण एक अतिशय वेगळ्या भावनिक मुद्द्यावर चर्चा करणार आहोत. तो मुद्दा आहे आमदार PN पाटील यांचं निधन. खरं तर लोकसभा निवडणुकीत मी स्वतःच उमेदवार आहे असं समजून काँग्रेसचा प्रचार करणारा हा नेता आज 4 दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर आपल्यातून निघून गेला. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे तब्बल 50 वर्षे कोल्हापूरच्या राजकारणात सक्रिय असणारा आणि एकनिष्ठ म्हणून संपूर्ण महाराष्ट्राला ओळख देणारा हा नेता. खरं तर अनेक संस्था स्थापन केल्या, अनेक संस्थांची वाढ केली आणि राजकारणात आपण इतर नेत्यापेक्षा वेगळा आहोत हे दाखवून देण्याचं काम आमदार PN पाटील यांनी केलं. एक केवळ बाथरूममध्ये पडल्याचं निमित्त झालं आणि हा नेता आपल्यातून निघून गेला. 50 वर्षे जनतेची अतोनात सेवा करणारा, जनतेची कामं करणारा हा नेता आज मात्र जनतेपासून दूर गेला. ज्या नेत्याच्या निधनानंतर जनता ओक्साबोक्शी ढसाढसा रडत होती, यावरून जनतेचं अशा नेत्यावरचं प्रेम निश्चितपणे व्यक्त होताना आपल्याला दिसेल. साधारणतः 35 ते 40 वर्षापूर्वीचा काळ. कोल्हापूर जिल्हा बँकेत अचानक संचालक म्हणून PN पाटील यांना संधी मिळाली आणि तेथूनच राजकारणाचा श्रीगणेशा झाला. संचालक झाल्यानंतर काही वर्षातच अध्यक्ष, त्यानंतर गोकुळ, कोल्हापूर महापालिका, बाजार समिती, जिल्हा परिषद अशा अनेक संस्थात काम करत असताना आमदार म्हणून त्यांना संधी मिळाली. या संधीचं सोनं करत त्यांनी जनतेची कामं केली. कोल्हापूरच्या विकासात अतिशय मोलाचं त्यांनी योगदान दिलं. ज्या संस्था उभा केल्या त्या कधी मोडून खाल्ल्या नाहीत, तर त्या संस्था टिकवल्या, वाढवल्या. सहकारात अनेक वेळा ज्या संस्था काही जण स्थापन करतात ते स्वतःसाठी वापरतात, ते मोडून खातात. PN मात्र याला अपवाद राहिले. त्यांनी सहकारातल्या ज्या ज्या संस्था स्थापन केल्या किंवा सहकारात ज्या ज्या संस्थात त्यांनी काम केलं त्या सर्व संस्थांची भरारी, त्यांची प्रगती ही निश्चितपणे झालेली आहे. जिल्हा बँकेचं संचालक झाल्यानंतर किंवा अध्यक्ष झाल्यानंतर शेतकऱ्यांना 0% व्याजदराने कर्ज देणारा हा पहिला अध्यक्ष होता. यानंतर त्यांनी निवृत्ती सहकारी संघ, श्रीपतराव दादा बँक किंवा फोंड्या माळावर, दिंडनेरलीच्या फोंड्या माळावर राजीव गांधी सूतगिरणी त्यांनी स्थापन केली. हे सर्व करत असताना त्यांनी कधीही या संस्थेतला एकाही रुपयाला हात लावला नाही किंवा संस्थेवर डिझेलचा, वाहनाचा किंवा प्रवासाचा असा कोणताही खर्च या संस्थेवर टाकला नाही. अनेक संस्था स्थापन करत असताना स्थापनेचा खर्च म्हणून अनेक जण कोटीत, लाखात खर्च दाखवतात, पण या व्यक्तीने मात्र कधीही अशा संस्थेच्या स्थापनेचा 1 रुपया खर्च दाखवला नाही. मध्यंतरी राजीव गांधी सूतगिरणीची स्थापना झाल्यानंतर असं त्यांना विचारण्यात आलं की एकूण संस्थेच्या स्थापनेचा खर्च किती. ते म्हणाले 0 रुपये. सहकारात असं अतिशय दुर्मिळ उदाहरण आहे. पण त्यांना सांगण्यात आलं की काहीतरी खर्च हा मांडावा लागतो. तेव्हा त्यांनी खर्च मांडला 279 रुपये. म्हणजे जी संस्था कोट्यावधीची आहे त्या संस्थेच्या उभारणीचा खर्च हा 279 रुपये होता. हे सर्व करत असताना, संस्था उभारत असताना, संस्थेत अनेकांना नोकऱ्या लावत असताना, अनेकांची कामं करत असताना कधीही कुणाकडून 1 रुपया त्यांनी घेतला नाही. त्यांचं नेहमी आव्हान असायचं, मी कुणाकडून 1 कप चहा घेतला असेल तर मला ते तसं पुरावा द्या,
मी राजकारणातून संन्यास घेतो. एवढा निष्कलंक निरपेक्ष वृत्तीनं काम करणारा नेता हा राजकारणात तसा दुर्मिळच. खरं तर एकनिष्ठपणा काय असतो हे PN पाटील यांच्या उदाहरणावरून निश्चितपणे आपल्याला कळेल. कारण राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर सगळे नेते या पक्षात गेले. PN मात्र आपल्या एकनिष्ठतेमुळं काँग्रेस पक्षात राहिले. तब्बल 20 वर्षे कोल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं. या 20 वर्षात अनेकदा त्यांना पक्षातून बाहेर आणण्यासाठी किंवा राष्ट्रवादी, भाजप अशा अनेक पक्षात येण्यासाठी ऑफर देण्यात आली. मंत्रिपदाची ऑफर देखील या काळात देण्यात आली. पण एकनिष्ठ असलेला हा नेता मंत्रिपदाला सुद्धा लाथाडला. मी काँग्रेसचा आहे, मी आयुष्यभर काँग्रेसमध्येच राहणार अशी शपथ घेऊन ते शेवटपर्यंत पाळणारा हा नेता. कारण काँग्रेसचा झेंडा त्यांनी अंतापर्यंत खाली ठेवला नाही. ही आहे एकनिष्ठता. खरं तर आज आपण खोक्याची दुनिया बघतो, गद्दारीची दुनिया बघतो. केवळ पद किंवा पैसा यासाठी पक्ष सोडणारे, नेत्याला सोडणारे, जनतेला सोडणारे, विश्वासघात करणारे अनेक नेते आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर देशात सगळीकडे दिसतात. कारण सत्तेसाठी धडपडणारे, सत्तेचं आमिष आल्यानंतर आपली निष्ठा ढळणारे नेते एकीकडं आणि PN पाटील यांच्यासारखा नेता एकीकडं, हे महाराष्ट्रातलं एक वेगळं चित्र होतं. विलासराव देशमुख यांच्याशी अगदी शेवटपर्यंत त्यांनी निष्ठा ठेवली. काँग्रेसमध्ये ज्याप्रमाणे त्यांची निष्ठा होती त्याच पद्धतीनं गांधी घराण्याची निष्ठाही त्यांची कायम राहिली. ज्या राजीव गांधींच्यावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. तब्बल 25 वर्षे राजीव गांधी दौड त्यांनी काढली. कोल्हापुरात राजीव गांधींचा पुतळा त्यांनी बसवला. सोनिया गांधी यांना कोल्हापुरात त्यासाठी आणलं होतं. जे एकूणच गांधी घराण्यावर निष्ठा, काँग्रेसवर प्रेम करणारा हा नेता होता. या नेत्यानं कोल्हापूरसाठी बरंच केलं. पण हे करत असताना त्याला मंत्रिपदाची हुलकावणी प्रत्येक वेळा मिळाली. विलासराव देशमुख मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती. यानंतर 2-3 वेळा काँग्रेसची राज्यात सत्ता आल्यानंतर त्यांना काँग्रेस मंत्रिपद मिळेल असं वाटत होतं. पण हे पद मिळालं नाही. पण त्याचं शल्य त्यांनी कधीच ठेवलं नाही. राजकारणात तब्बल 6 वेळा त्यांनी विधानसभा निवडणूक लढवली. 4 वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं. पण या पराभवानं ते कधीही खचले नाहीत. कौटुंबिक अनेक आघात त्यांच्यावर झाले तरी ते खचले नाहीत. प्रत्येक वेळी मनानं खंबीर राहिले. मी जनतेसाठी काहीतरी करणार, जनता आहे त्यांच्यासाठी मी काहीतरी करणार, या पद्धतीनं ते नेहमी काम करत राहिले. यामुळं एक वेगळा नेता म्हणून कोल्हापूरचा हा ढाण्या वाघ कायम आपल्या स्मरणात राहील. कारण जनतेचं काम करत असताना किंवा राजकारणात, समाजकारणात नेहमीच काहीतरी वेगळं करण्याचा हा प्रयत्न या नेत्यानं केलेला आहे. कोणती संस्था त्यांनी बुडवली नाही, प्रत्येक संस्था वर आणली. यामुळं या नेत्याकडे बघण्याचा जो काही दृष्टिकोन आहे तो नेहमीच एक वेगळा राहिलेला आहे. काम करण्याची एक त्यांची पद्धत होती. खरं तर अनेकदा असं म्हणायचे, एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व. म्हणजे कार्यकर्त्याने एखादं काम आणलं की त्या क्षणी त्याचं काम करण्याचा त्यांचा एक हातखंडा होता. काम होणार असेल तर ते निश्चितपणे करायचं, आणि काम होण्यासारखं नसेल, ते जर अनियमित असेल, अवैध असेल तर त्याच्या तोंडावर सांगणारा हा नेता होता की हे काम करणार नाही, पुन्हा माझ्याकडे हे काम करू नको, आणू नकोस. असा हा नेता पद असो वा नसो समाजसेवा यालाच प्राधान्य देऊन प्रत्येक वेळी काम करणारा हा नेता होता. यामुळं त्यांच्याकडं कधी पद असेल किंवा नसेल, अनेक वर्षे 6 जानेवारी हा त्यांचा जन्मदिवसाला प्रचंड कार्यकर्त्यांची जी रांग लागायची, त्याच्यावरून त्या कार्यकर्त्यांचं त्यांच्यावरचं प्रेम निश्चितपणे स्पष्ट होतं. आजही त्यांच्या निधनानंतर ज्या पद्धतीनं कार्यकर्ते ओक्साबोक्शी रडत होते, ढसाढसा रडत होते, यावरून कार्यकर्त्यांना किती जवळीकता या नेत्यानं दिलं होतं हे लक्षात येते.
कारण शेवटपर्यंत काँग्रेसचं काम करणारा हा नेता शेवटपर्यंत कार्यकर्त्यांच्या समवेत राहिला, जनतेच्या समवेत राहिला, अगदी तळागाळात जाऊन प्रत्येकाचं काम करणारा हा नेता होता. यामुळं एक वेगळा नेता पश्चिम महाराष्ट्रात या निमित्तानं PN पाटील यांच्या नावानं एक उभारला. खरं तर आज राजकारणात आपण वेगळं चित्र बघतो. राजकारण हे अतिशय खालच्या पातळीवर पोहोचलेलं आहे. इथं सत्तेसाठी, पदासाठी काहीही करणारे नेते आहेत, कार्यकर्ते आहेत. केवळ 500 रुपये किंवा मटण किंवा दारूसाठी मत विकणारी जनता आपल्याकडे आहे. पण अशा काळातही आपली एकनिष्ठता ढळू न देणारा, पद असो किंवा पैसा असो याकडे दुर्लक्ष करून निष्ठा याला महत्त्व देणारा हा नेता होता. या नेत्याला 2 वेळा आमदारकी, प्रदेश काँग्रेसचं सरचिटणीस, उपाध्यक्षपद, वीज मंडळाचं सदस्यत्व असं अनेक पदं मिळाली. ही प्रत्येक पदं त्यानं कार्यकर्त्यांसाठी वापरली. यामुळं कार्यकर्त्यांचा जवळ असणारा, कार्यकर्त्यांना देव मानणारा आणि त्यांची कामं करणारा हा नेता होता. या नेत्याच्या निधनामुळं फार मोठी पोकळी जसं काँग्रेसमध्ये झालेली आहे तसं कोल्हापूर जिल्ह्यात निश्चितपणे झालेली आहे. या नेत्याला आजपर्यंत जे काय काम केलं त्यामुळं कार्यकर्त्यांची नाळ घट्ट झाली. काँग्रेसची एकूण उभारणी असू दे किंवा विविध संस्थांची उभारणी असू दे, या सर्व उभारणीत PN पाटील यांचा वाटा अतिशय मोलाचा होता. आमदार सतेज पाटील असू दे, प्रकाश आवाडे असू दे, जयवंतराव आवळे असू दे, दिनकरराव जाधव असू दे, संजय घाटगे असू दे, अशा अनेक नेत्यांना सोबत घेऊन कोल्हापूरमध्ये काँग्रेस भक्कम करण्याचं काम या नेत्यानं केलं. केवळ काँग्रेस नव्हे तर कार्यकर्त्यांना त्यांच्या पायावर उभं करण्याचं काम या नेत्यानं केलं. कोणाकडूनही 1 कप चहाची अपेक्षा न करता कार्यकर्त्यांचं काम करणारा हा नेता म्हणून तर एक आगळा वेगळा नेता म्हणून परिचित होता. या नेत्याच्या निधनामुळं एक फार मोठा धक्का कोल्हापूरला बसलेला आहे. राजकारणात चांगली माणसं असण्याची गरज आहे, पण काही चांगली माणसं लवकर जातात. त्यामुळं राजकारणातला फार मोठा पोकळी निर्माण होते. PN पाटील यांच्या रूपानं ती पोकळी आता निर्माण झालेली आहे. कायम PN पाटील यांचं नाव लक्षात राहील. तो एकनिष्ठ नेता म्हणून जनतेचा हा पांडुरंग निश्चितपणे आपल्याला कायम सदैव स्मरणात राहील. या नेत्याला भावपूर्ण श्रद्धांजली.